प्रभूचा गौरव असो. खंबीर आणि धाडसी रहा. मी तुला आज्ञा केली आहे ना. खंबीर हो, हिम्मत धर. घाबरू नकोस, कचरू नकोस, कारण तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तुझ्याबरोबर असेल. यहोशुवा 1:9. हे देवाने यहोशुवाला सांगितले आहे, जो कनान देशाचा ताबा घेणार आहे, ज्याला अनंतकाळाची सावली म्हटले जाते. आपल्या जीवनाच्या प्रवासात आपण जे स्वर्गीय कनानचा वारसा घेणार आहोत, आपला प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला पुष्टी देत आहे की मी नेहमीच तुमच्यासोबत आहे, अगदी जगाच्या शेवटापर्यंत. तो आपल्या आयुष्याच्या शेवटपर्यंत आपल्यासोबत असल्याने घाबरत नाही किंवा निराश होत नाही, तर बलवान आणि धैर्यवान असल्याने आपण आपले ख्रिस्ती जीवन जगतो. पण आपल्या ख्रिस्ती जीवनाची आशा अशी आहे की येशू मरण पावला, पुरला गेला आणि पुनरुत्थित झाला, तेव्हापासून आपणही पुनरुत्थित होऊ. येशू त्याच्या वैभवात प्रकट होईल, तेव्हा आपणही पुनरुत्थित होऊ आणि गौरवित होऊ आणि येशू सोबत दिसू. पहिल्या करिंथकरांच्या 15व्या अध्यायात जर ख्रिस्त उठला नसेल तर तुमचा विश्वास देखील व्यर्थ आहे, हे आपल्याला आठवण करून देते की आपले ख्रिस्ती जीवन देखील व्यर्थ आहे. ख्रिस्त मेलेल्यांतून उठला आणि त्याद्वारे तो महानिद्रा घेणाऱ्यांतले प्रथम फळ झाला आहे, म्हणून आपल्याला खात्री आहे की आपलेही पुनरुत्थान आहे. म्हणून आपणही आपल्या देवासोबत राहावे किंवा त्याच्यामध्ये राहावे आणि त्याच्या प्रकटतेवर विश्वास ठेवावा. मार्कच्या 16व्या अध्यायातील शुभवर्तमानात आपण ख्रिस्त येशूच्या पुनरुत्थानाच्या काळात घडलेल्या गोष्टी पाहू शकतो. येशू त्याच्या उघड सेवेत त्याचे 12 शिष्य, मरिया मग्दालिया आणि काही स्त्रिया त्याच्यासोबत प्रवासात होत्या. त्याच्या दफनविधीपर्यंत हे पुरुष आणि स्त्रिया येशूच्या मागे गेले. परंतु मार्कच्या 16व्या अध्यायात आपण पाहू शकतो की येशूच्या आगमनाची माहिती या स्त्रियांनाच मिळाली होती. कारण असे की जरी हे लोक येशूसोबत चालले आणि खूप कष्ट केले, तरी त्या दिवशी ते पहाटे येशूला शोधण्यास तयार दिसत नव्हते. येशूचे पुनरुत्थान होईल ही सुवार्ता त्यांना देण्यात आली असली तरी ते त्यावर विश्वास ठेवू शकले नाहीत, कारण त्यामुळे त्यांना त्याचा काही लाभ झाला नाही. कधीकधी ते पहाटे झोपत असतील. जरी त्यांना मरिया मग्दालीनने कळवले आणि ते कबरेकडे गेले, तरी त्या देवदूत किंवा येशूचे दर्शन न होता घरी परतल्या. आध्यात्मिकदृष्ट्या जेव्हा आपण विचार करतो, आज अनेकांना केवळ संपूर्ण जगाला येशूबद्दल शिकवण्यात आणि येशूसाठी काम करण्यातच रस आहे. त्यांच्याकडे भविष्यवाणी करण्याचे आणि भूते घालवण्याचे दान देखील आहे, परंतु त्यांना देवाची इच्छा पूर्ण करण्याची आणि वचन प्राप्त करण्याची आणि त्याच्या येण्याच्या वेळी दिसण्याची इच्छा किंवा विचार नाही. ते येशूच्या आगमनाची वाट पाहत नसल्यामुळे ते अधर्म करत आहेत आणि असे बनतात ज्यांना येशू कधीच ओळखत नाही. दुसरीकडे जेव्हा आपण स्त्रीबद्दल पाहतो म्हणजे मंडळी, तेव्हा आपण तिला येशूच्या प्रकट होण्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या गटात शिकू शकतो. म्हणूनच येशूचे शिष्य पेत्र आणि योहान यांना पुनरुत्थित येशूची स्थिती पाहता आली नाही, जरी ती देवदूतांनी आणि येशूने त्या स्त्रियांना प्रकट केली असली तरीही. आपला देव प्रभूच्या प्रकटीकरणाची वाट पाहणाऱ्या मंडळीला प्रकटीकरण देईल. म्हणून आवेशी पुरुष येशूसाठी खूप कष्ट करतात, तरी सुद्धा ते येशूच्या पुनरुत्थानाची किंवा शिष्यांप्रमाणे येशूच्या प्रकट होण्याची वाट पाहत नाहीत. तोपर्यंत आपण वाचू शकत होतो की येशूला मेलेल्यांतून पुन्हा उठावे लागेल, हे शिष्यांना कळले नव्हते. पण मंडळी, स्त्रिया येशूचे अनुसरण करत होत्या आणि येशू सोबत राहत होत्या आणि येशूची सेवा चांगल्या प्रकारे करत होत्या. ते देवासाठी आपले जीवन ख्रिस्ताच्या गोड परिमलसारखे बनवतात. आपण आशावादी मंडळी म्हणून पाहिले जाऊया, जी त्यांच्या जीवनासह तयार केलेले सुगंधी द्रव्य घेऊन जातात पुनरुत्थानाच्या पहाटे येशूला भेटण्यासाठी जाण्याच्या इच्छेने. या पार्थिव जीवनात ख्रिस्ती जीवनातील आपली कामे किंवा आपली सेवा केवळ महत्त्वाची नाही, तर आपले जीवन प्रभूच्या आगमनाच्या वेळी स्वीकारण्यास तयार असले पाहिजे. जे लोक झोपलेले आहेत आणि जे दुसऱ्या मृत्यूला बळी पडतात, तेच सोनेरी पहाटे ख्रिस्ताचा प्रकाश त्यांच्यावर पडण्याची वाट पाहू शकतात. पुन्हा जेव्हा आपण स्त्रियांकडे लक्ष देतो, तेव्हा मंडळीमध्ये त्यांच्यापैकी अनेकांना पुनरुत्थानाची आशा असली तरी ते इतरांना सांगू शकले नाहीत की ते येशूला पाहू शकतात, कारण भीतीमुळे ते आश्चर्यचकित आणि थरथर कापत होते. भय, थरथर आणि भीतीमुळे त्याच्या येण्याच्या वेळी आपण वर उचलले जाण्यास पात्र आहोत की नाही असा विचार करत असताना त्यांची आशा मोठ्याने बोलू न शकण्याचीही अवस्था आहे. आपण याचा आध्यात्मिक विचार केला पाहिजे. आपण वाचतो की स्त्रिया जीवनाच्या कृपेच्या वारस आहेत, तरीही त्या अधिक नाजूक पात्र आहेत. जरी ते असे आहेत ज्यांना देवाच्या कृपेने मी जे आहे ते आहे असे म्हणण्याची कृपा मिळाली, तरी आपण पाहू शकतो की ते त्यांच्या मंडळीमधल्या जीवनात आध्यात्मिक नसून दैहिक आहेत. ते भीतीने जगतात, कारण देहातील दुर्बलतेमुळे ते अनेक पापी कृत्य करून देवाच्या राज्याचे वारसा घेऊ शकत नाहीत. प्रभूचे आगमन ऐकून ते मागे राहतील का याची त्यांना भीती आणि थरथर वाटते. परंतु देहाच्या दुर्बलतेमुळे जे करता येत नाही ते करण्यासाठी येशू जगात आला.
आपली कमकुवतपणा ओळखून तो आपल्याला म्हणतो, माझी कृपा तुला पुरेशी आहे, कारण अशक्तपणातच माझी शक्ती पूर्णतेस येते. दुसरे म्हणजे येशूची इच्छा होती की आपण जागृत राहावे आणि कृपेसाठी प्रार्थना करावी, कारण आत्मा खरोखरच उत्सुक आहे, परंतु देह अशक्त आहे. म्हणून आपण आपल्या कमकुवतपणाकडे दुर्लक्ष करूया, त्याऐवजी आपल्या आत्म्यात इच्छा आणि रस ठेवूया. देवाच्या कृपेने प्रभू येशूच्या आगमनाच्या वेळी वर घेतले जाण्याची इच्छा बाळगून आणि त्या दिवशी आपल्याला प्रकट होणाऱ्या परिपूर्ण राशेसह कृपेसाठी प्रार्थना केली पाहिजे, कारण देवाचा आत्मा आपल्या अशक्तपणात मदत करतो आणि प्रार्थना करण्यास आपल्याला मदत करतो. येशूची इच्छा होती की आपण नेहमी जागृत राहावे आणि प्रार्थना करावी, जेणेकरून तुम्ही घडणाऱ्या या सर्व गोष्टींपासून वाचण्यास आणि मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहण्यास पात्र ठरावे. जेव्हा आपण गेत्सेमानेच्या बागेत पाहतो तेव्हा शिष्य जागृत राहण्यासाठी आणि प्रार्थना करण्यासाठी उभे होते, तरीही ते झोपलेले आढळले. जेव्हा परीक्षा आली तेव्हा ते पळून गेले. पुनरुत्थानाच्या दिवशीही पहाटे ते झोपलेले आढळले. परंतु ज्या येशूने अधिक कळकळीने प्रार्थना केली, परंतु ज्या येशूने अत्यंत विव्हळ होऊन प्रार्थना केली, मोठ्याने रडून आणि अश्रूंनी देवाकडे प्रार्थना केली, त्यामुळे तो मृत्यूपासून वाचला आणि पुनरुत्थित झाला. जरी आपल्यालाही प्रार्थनेचे जीवन मिळाले तरी आपण त्याच्या प्रकटीकरणाला घाबरू नये आणि लाजेने माघार न घेता धैर्याने उभे राहू शकतो. जेव्हा आपण पुन्हा मार्कच्या 16व्या अध्यायातील सुवार्तेकडे लक्ष देतो, त्या गटातील महिलांपैकी येशू प्रथम मरिया मग्दालिनाला दिसला हे आपण पाहू शकतो. आपल्या विचारांसाठी ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. देवाच्या वचनात आपण वाचतो की प्रीतीच्या ठायी भीती नसते, पण परिपूर्ण प्रीती भीती घालवून देते. जेव्हा आपण मरियेचा विचार करतो तेव्हा तिला अंधाराची भीती वाटत नव्हती. ती एकटी आहे असा विचारही करत नव्हती. ती पहाटे एकटीच अंधार असतानाही येशूला शोधत कबरेकडे गेली. गीतरत्नमध्ये जरी शुलमी स्त्रियांना माझे कबूतर समजू शकणाऱ्या सर्व स्त्रियांबद्दल सांगितले असले तरी माझी निर्दोष स्त्री फक्त एक आहे. ती त्याची प्रिय आहे. ती बलवान आणि धैर्यवान आहे. रात्रीच्या भीतीची आणि तिच्या प्रियकराच्या शोधात जाणाऱ्या मार्गातील विरोधकांची तिला भीती वाटत नाही. तरीही येशू मेला की पुरला, त्याला दुर्गंधी येत असेल की नाही याचा विचार न करता मरिया तिसरा दिवस असता येशूला शोधण्यासाठी कबरेकडे गेली. जरी ते येशूचे नश्वर शरीर असले तरी ती ते अद्याप वाहून नेऊ शकत नाही, कारण तिच्या प्रियकरावरील अगाध प्रेमामुळे ती म्हणते की ती त्याला घेऊन जाईल. येशूच्या इच्छेनुसार तिने येशूवर सर्वात जास्त प्रेम केले, म्हणून येशू प्रथम मरियेला दिसला. ते विजेते आहेत जे त्याच्या आज्ञेप्रमाणे शेवटपर्यंत त्याची कामे पाळतात आणि त्यांना येशूसारखे सामर्थ्य मिळेल. ते असे आहेत ज्यांना विजय मिळतो आणि देवाच्या सिंहासनाकडे नेले जाते. आपण कोकऱ्याच्या पत्नीला त्याच्या येण्याच्या वेळी मरिया मग्दालिनामध्ये शरीराचे रूपांतर झालेले पाहू शकतो. थोडक्यात, ज्या लोकांना कामांमध्ये रस आहे आणि ज्या पुनरुत्थानामुळे अधर्म होतो त्याबद्दल आशा नसलेली माणसे नरकासाठी पात्र आहेत, परंतु ज्या स्त्रिया, मंडळी पुनरुत्थान आणि त्याच्या प्रकटीकरणाबद्दल स्पष्ट ज्ञान आहेत त्या सर्वात प्रमुख असतील. त्यांच्यामध्येही 2 गट आहेत. एक गट म्हणजे वधू मंडळी जे प्रभूच्या गुप्त आगमनाच्या वेळी पुनरुत्थान होण्यास पात्र आहेत. दुसरा गट म्हणजे देहाच्या दुर्बलपणामुळे मागे राहिलेले मंडळी, त्यांच्या कमतरतांच्या भीतीने आणि निर्जीव झाल्यामुळे आध्यात्मिक झोपेत गेले आहेत. 10 कुमारी त्या दुसऱ्या गटातल्या आहेत जे वराला उशीर झाला तर झोपी गेल्या आणि झोपल्या. आपण हेही देखील पाहू शकतो की हा गट पुन्हा 2 गटांमध्ये विभागला गेला आहे, शहाण्या कुमारिका आणि मूर्ख कुमारिका. मार्कच्या 16व्या अध्यायात येशू प्रथम मरियेला दिसला आणि नंतर इतरांना दिसला. म्हणून मध्यरात्री पुन्हा येणारा प्रभू जे तयार आहेत त्यांना त्याच्याकडे लग्नाच्या मेजवानीसाठी एकत्र करतो. दुसऱ्या गटाला माहीत नव्हते, म्हणून येशूने त्यांना दूर फेकून दिले आणि ते नरकाच्या लायक आहेत. एक गट सार्वकालिक जीवनासाठी आणि दुसरा सार्वकालिक शापासाठी वेगळा केला जातो. म्हणून आपण भीती आणि निराश न होता पुनरुत्थानाबद्दल स्पष्टता स्वीकारूया, परंतु समर्थ आणि धैर्यवान राहून प्रार्थनेत जागृत राहणारे बनूया. आपल्याला बोलावणारा देव विश्वासू आहे, म्हणून आपण शांतीच्या देवाकडून पवित्र होण्यास स्वतःला प्रोत्साहित करूया. तो आपल्याला प्रभूच्या आगमनापर्यंत निर्दोष राखेल अशा आत्मविश्वासाने आपण स्वतःला तयार करूया आणि त्याच्या प्रकट होण्याची वाट पाहूया. त्यासाठी आपला प्रभू देव आपल्या सर्वांना मदत करो.